मित्रांनो, तुम्ही ऐकलंच असेल, एखाद्या चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध कलाकाराने आपल्या मुलाला किंवा मुलीला सिनेमात मोठी संधी मिळवून दिली. तर तेव्हा ऐकू येतं हे तर नेपोटिझम आहे. आता हे नेपोटिझम काय आहे बरं? जाणून घेण्यासाठी रील नक्की बघा. नमस्कार, मी प्रियंका वशिलामध्ये आपले स्वागत. अगदी सोप्या शब्दात नेपोटिझम म्हणजे घराणेशाही किंवा नातेवाईक प्रेम. म्हणजे एखाद्या व्यक्तीने आपल्या पदाचा किंवा अधिकाराचा वापर करून आपल्या नातेवाईकांना किंवा जवळच्या लोकांना विशेष संधी देणं, जसं की नोकरी, पदोन्नती किंवा इतर फायदे. सिनेसृष्टीत नेपोटिझम म्हणजे फिल्म इंडस्ट्रीतील प्रसिद्ध व्यक्ती आपले नातेवाईकांना, विशेषतः मुलं, भाची, भाचे, पुतणे किंवा अभिनय, दिग्दर्शन, निर्मिती अशा क्षेत्रांमध्ये प्राधान्य देतात. अगदी त्या व्यक्तींमध्ये प्रतिभा किंवा अनुभव नसतानाही. उदाहरणार्थ, एखाद्या प्रसिद्ध अभिनेत्याचा किंवा अभिनेत्रीचा मुलगा किंवा मुलगी सहजपणे मोठ्या बॅनरच्या चित्रपटातून डेब्यू करतो, जे सामान्य कलाकारांसाठी खूप कठीण असतं. त्यांना ऑडिशन्स न देता संधी मिळते, तर दुसऱ्यांना संघर्ष करावा लागतो. यामुळे इंडस्ट्रीत आउटसाइडर्स म्हणजे ज्यांचा फिल्म इंडस्ट्रीशी काही संबंध नाही, अशा कलाकारांना संधी मिळणं कठीण असतं. नेपोटिझममुळे अनेक वेळा खऱ्या टॅलेंटला दडपलं जातं. म्हणून यावर सतत चर्चा आणि वाद होत असतो. आशा आहे की हा रील तुमच्यासाठी जरूर माहितीपूर्ण ठरला असेल. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी वशिला पेजला फॉलो करा आणि आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा.